प्रकाश नामदेव आयरे ही एक अशी व्यक्ती आहे की त्याने बनावट कागदपत्र कशा पद्धतीत केलेत। शासकीय एखादा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या माणसाचं वय देखील 18 वर्ष कंप्लीट असायला हवं। आज माझ्याकडे त्याचा पुरावा देखील आहे। प्रकाश नामदेव आयरे हा 1983 साली जन्मलेला। त्या व्यक्तीने 14व्या वर्षामध्ये सर्वात पहिला स्टॉल हस्तगत केलेला आहे, तो पण शासकीय विभागाकडनं। तर त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत। या व्यक्तीने काही एकट्यासाठी स्टॉल घेतलेले नाहीत। या व्यक्तीने आणखीन त्यांच्या समाजातील काही लोकांना उदरनिर्वाहासाठी खोटे नाटे पेपर व्यवहार करून पत्र व्यवहार करून स्टॉल मिळवलेले आहेत। मला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी जो काही स्टॉल दिलेला आहे, शासकीय नियमांतर्गत कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला त्याचा गैरवापर करता येत नाही। आपल्या प्रकाश नामदेव आयरेंनी एवढं मोठं षडयंत्र रचलंय की ते स्टॉल देखील त्यांनी थर्ड पार्टीला विकलेत। हे बघा, माझ्याकडे पुरावा आहे। हे त्यांनी विक्री केलेले स्टॉल, हे विक्री केलेले बक्षीस पत्र, उदरनिर्वाहासाठी त्यांना स्टॉल देण्यात आला होता, तो त्यांच्या पत्नीला विकण्याचा अधिकारच नाही। ही शासनाची मालमत्ता आहे। मी तर म्हणतो त्यांच्या बायकोला देखील शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे, यांच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझ्याकडे त्याचा देखील विक्री करारनामा आहे। त्यांच्या मिसेसनी परस्पर विकलेले, आणि तो विकलाय कुणाला? अशोक काजळे आहेत। एकूण 3,10,000 रुपयामध्ये तो स्टॉल विक्री करण्यात आलेला आहे। हे जे 14 स्टॉल हस्तगत केलेत, त्याचा खरा मास्टर माइंड जर म्हटलं तर त्याचं नाव घेतलं जाईल सगळ्यात पहिलं प्रकाश नामदेव आयरे। माझ्याकडे आहेत ते सर्व पुरावे आहेत। हे पुरावे आहेत माझ्याकडे। या 14 जणांची नावे आहेत। वरून या 14 जणांच्या प्रत्येकाच्या अर्जावरती प्रकाश नामदेव आयरेचाच मोबाईल नंबर आहे। मग तो का? स्टॉल प्रकरणातील 14 जणांवरती शासनाने तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून स्टॉल हस्तगत करून यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे। भीमगर्जना पॅंथर येत्या 20 तारखेला पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही नाही केली तर आमरण आंदोलन छेडण्यात येणार आहे।